आजोबा आपल्या नातवाला म्हणतात, आमच्या लहानपणी वाटायचं की स्वातंत्र्य हे सर्वांसाठी आहे. आजोबा काय म्हणतात आपल्या नातवाला, आमच्या लहानपणी वाटायचं हे स्वातंत्र्य सर्वांकरता आहे, पण आता खात्री पटली की ते फक्त स्वैराचार करणाऱ्या राजकारण्यांकरता आहे. काय म्हणतात आजोबा आपल्या नातवाला, आमच्या लहानपणी वाटायचं की स्वातंत्र्य हे सर्वांसाठी आहे, पण आता खात्री पटली की ते फक्त स्वैराचार करणाऱ्या राजकारण्यांसाठी आहे. लक्षात आलं? आणि म्हणून कदाचित आपण जो अंक काढला 15 ऑगस्टच्या निमित्ताने की स्वातंत्र्य जे आमच्या वाट्यावर आलंच नाही, कदाचित ते शीर्षक योग्य आहे असं वाटावं, अशा प्रकारचं ते शीर्षक आहे. निर्वाचन आयोगाविषयी खूप बोललं जात आहे आणि मी थोडंसं संविधान सभेत घेऊन जाईन तुम्हाला. बाबासाहेबांनी कसा प्रस्ताव मांडला, काय अपेक्षा होते संविधान निर्मात्यांच्या, निर्वाचन आयोगाविषयी काय अपेक्षा होत्या आणि आजचं निर्वाचन आयोग कसं आहे, हे सगळं मी तुम्हाला मांडणार आहे. हे सगळं मांडत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल, ही प्रकर्षाने लक्षात ठेवावी लागेल की 2014 साली मोदींचं जे सरकार अस्तित्वात आलं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सरकार आहे असं मानायला काही हरकत नाही आहे. ते आहेच मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आणि जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी जर आपण वाचलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची फिलॉसॉफी असं म्हणते, त्यांची स्ट्रॅटेजी असं म्हणते, त्यांची रणनीती असं म्हणते की आमचा लोकशाहीवर मुळीच विश्वास नाही. लोकशाहीसाठी ते असं म्हणतात, ते स्वतःला अभिजन मानतात, बुद्धिजीवी मानतात, बुद्धिमान मानतात, बुद्धिवंत मानतात, फक्त ब्राह्मण. आणि जर तुम्ही ॲनिहिलेशन ऑफ कास्ट जर वाचलं तर त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणतात की बुद्धिवंत फक्त ब्राह्मणांमध्ये आहेत, अन्य समाजात असलेल्या बुद्धिवंताला या समाजात काहीही मान सन्मान कधी मिळणार नाही, त्याला गुरु म्हणून कोणीही स्वीकारणार नाही. डॉक्टर आंबेडकर स्वतःची व्यथा व्यक्त करतात. आणि मग लोकशाहीविषयी गोडवलकरांचा पुतळा हेडगेवारांसमोर त्या स्मारक भवनामध्ये बसवलेला आहे, जे स्मारक भवन आहे त्यांचं त्या ठिकाणी बसवलेलं आहे. आणि आजही गोडवलकर त्यांच्याकरता त्यांचे फिलॉसॉफर आहेत, त्यांनी दिलेली फिलॉसॉफी ही त्यांची फिलॉसॉफी आहे. आणि मग गोडवलकर म्हणतात लोकशाहीविषयी, लोकशाहीमध्ये अनाम बिनडोक लोकांच्या बहुमताला निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातात. लोकशाहीमध्ये निर्णय कसे होतात? बहुमताने होतात. गोडवलकर काय म्हणतात, हे जे बहुमत आहे लोकशाहीमध्ये, हे बहुमत अनाम अशा बिनडोक लोकांचं आहे. म्हणजे प्रत्येक मतदाता जर तो ब्राह्मण नसेल तर तो बिनडोक आहे असं ते म्हणतात. आणि मग या बिनडोक लोकांनी निवडून पाठवलेले प्रतिनिधी जर सत्तामध्ये असतील तर ते बिनडोक आहेत, त्यांचे प्रतिनिधी आहेत असं म्हटलं जातं. आणि मग असे बिनडोक लोकांच्या बहुमताला निर्णय घेण्याचा अधिकार दिल्यानंतर जे अभिजन आहेत, जे बुद्धिवंत आहेत, त्यांचा अधिक्षेप होतो, कारण निर्णय घेण्याकरता ते योग्य आहेत. आणि त्यामुळे मग असे निर्णय कधी योग्य असत नाही. जर या व्यवस्थेमध्ये सहभागी व्हावयाचंच असेल तर ही व्यवस्था उद्ध्वस्त करण्याकरताच आपण या व्यवस्थेत सहभागी झालं पाहिजे. 2014 पासून ही व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी RSS BJPच्या माध्यमातून सत्तेत सहभागी झालेलं आहे, RSSच्या माध्यमातून. आणि मग डॉक्टर आंबेडकर जसं म्हणतात, आपण वरवरचे सिम्पटम्स पाहू नये,
डॉक्टर आंबेडकर जसं म्हणतात 4 नोव्हेंबर 1948च्या भाषणामध्ये की संविधान कायम ठेवून संविधान बदलता येतं, संविधान कायम ठेवून संविधान विकृत करता येतं, संविधान कायम ठेवून संविधान निष्क्रिय करता येतं, संविधान कायम ठेवून संविधान निर्जीव करता येतं. आणि ही प्रक्रिया 2014 पासून सुरू आहे. याचा अर्थ संविधान निर्जीव, निष्क्रिय, प्रेतवत झालेलं आहे, म्युझियममध्ये ठेवण्यासारखं किंवा ममी म्हणून जतन करण्यासारखं. त्या संविधानाने या देशाचा कारभार चालतो असा जर कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहे. आणि मग अशा सरकारच्या परिप्रेक्ष्यामध्ये आपण निर्वाचन आयोगाचा विचार करतो आहोत, ज्या सरकारच्या प्रतिनिधींचा, ज्यांच्या फिलॉसॉफीचा लोकशाही आणि संविधानावर मुळीच विश्वास नाही, जे सत्तेत आलेले आहेत ते केवळ सत्तेत येऊन संविधान आणि लोकशाही उद्ध्वस्त करण्याकरता. परंतु बाबासाहेबांनी जे संविधान निर्माण केलं त्यावेळी सर्वोच्च न्यायालय केवळ बाबासाहेबांनाच नाही तर संविधान सभेत बसलेल्या सर्व लोकांना संविधान निर्माता म्हणतं. ग्रेट संविधान निर्माता म्हटलं जातं. त्या संविधान निर्मात्यांनी सर्वप्रथम आपण पाहूया त्या संविधान निर्मात्यांचा निर्माण केल्या जात असलेल्या संविधानावर विश्वास होता, त्या संविधानाने प्रस्थापित केलेल्या लोकशाहीवर विश्वास होता, त्या संविधानाने निर्माण केलेल्या संविधानिक संस्थांवर विश्वास होता. आणि म्हणून त्यांनी काळजी घेतली की ज्या काही संस्था निर्माण केल्या जातील त्या केवळ संविधानाशी प्रामाणिक असतील, अन्य कोणाशीही नाही. त्या केवळ संविधानाशी प्रामाणिक असतील. आणि म्हणून निर्वाचन आयोग अस्तित्वात आणताना निर्वाचन आयोग केवळ संविधानाशी प्रामाणिक असेल अशा पद्धतीने त्याची निर्मिती व्हावी याची काळजी संविधान सभेत घेण्यात आलेली आहे. आणि त्या निर्वाचन आयोगाला स्वातंत्र्य, निपक्षपातीपणाने कारभार करण्याचं स्वातंत्र्य आणि म्हणून सरकारी हस्तक्षेपापासून ते दूर राहील याच्याकरता संरक्षण संविधानामध्ये दिलेली आहे. तुमच्याकडे संविधानाचं पुस्तक असेल, तुम्ही घरी जाऊन वाचू शकाल. भाग 15 मध्ये निवडणुका या शीर्षकांच्या अंतर्गत निर्वाचन आयोगासंबंधीची सगळी माहिती दिलेली आहे. भाग 15 अनुच्छेद 324 हा निर्वाचन आयोगाकरता आहे, निवडणुका करता आहे. मी सगळं वाचणार नाही, त्यातील फक्त 2-3 महत्त्वाच्या तरतुदी वाचतो. पहिला आहे निर्वाचन आयोगाचं काम काय आहे. निर्वाचन आयोगाचं काम आहे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषदा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेणं. काय काम आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेणं. या निवडणुका घेण्याकरता मतदारांच्या याद्या तयार करणं हे निर्वाचन आयोगाचं काम आहे. मतदारांचं याद्या तयार करण्याची हे जे दायित्व सोपवण्यात आलेलं आहे त्यामध्ये यही आहे की गरज पडली तर मतदार याद्या परिष्कृत कराव्यात, मतदार याद्या शुद्ध कराव्यात, मतदार याद्या शुद्ध कराव्यात, दुरुस्त कराव्यात. हे सगळे अधिकार निर्वाचन आयोगाला आहेत. हे अधिकार प्राप्त कशाच्या आधारावर होतात. यादी तयार करण्याच्या आधारावर. तर ही पहिली त्याची आहे. दुसरं आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती. तुम्हाला मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची, अन्य आयुक्तांची नियुक्ती, किती आयुक्त असावेत हे राष्ट्रपती ठरवेल. एक पाहिजेच. मुख्य निवडणूक किती असावेत हे राष्ट्रपती ठरवेल. आणि मग यांची नियुक्ती ही संसदेच्या संबंधित कायद्याच्या तरतुदीने होईल. केव्हा केली गेली ही तरतूद. संविधान निर्माण करताना तरतूद करण्यात आली की मुख्य आयुक्ताच्या
नियुक्तीकरता संसदेने कायदा करावा, त्या कायद्याच्या अधीन ह्या नियुक्त्या केल्या जातील. आणि मग तिसरं संरक्षण दिलं गेलं की जर निर्वाचन आयोगाला काढून टाकावयाचं असेल पदावरून आयुक्ताला, तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकरता जी प्रक्रिया अवलंबली जाते त्याच प्रक्रियेने आयुक्ताला काढलं जाईल. हे संरक्षण आहे, हे संरक्षण आहे. जसं सर्वोच्च न्यायाधीशाला संरक्षण देण्यात आलेलं आहे तसंच संरक्षण निर्वाचन आयोगाच्या आयुक्तांना देण्यात आलेलं आहे. अधिकाराचं स्पष्टीकरण आहे, कर्तव्याचं स्पष्टीकरण आहे, कशी नियुक्ती होईल याचं स्पष्टीकरण आहे आणि त्यानंतर त्यांना कसं काढलं जाईल याचंही स्पष्टीकरण आहे. आणि मग या संबंधात संविधान सभेत झालेल्या चर्चा महत्त्वाच्या आहेत. या चर्चा ज्यांच्याकडे डिबेट्स असतील त्याने त्याचा शोध घ्यावा. या चर्चा 15-16 जून 1949ला झाल्या संविधान सभेत. 15 आणि 16 जून 1949ला या चर्चा संविधान सभेत झाल्या. मसुद्याचा अनुच्छेद 289 आहे. मसुद्याचा अनुच्छेद 289 आहे. डॉक्टर B.R. आंबेडकरांनी पहिल्यांदा मसुद्यामध्ये वेगळा अनुच्छेद ड्राफ्ट केलेला होता. नंतर त्यांना काय वाटलं माहीत नाही, परंतु त्यांनी तो पूर्ण अनुच्छेद बदलला आणि संशोधित अनुच्छेद मांडला. संशोधित अनुच्छेद मांडला. कधीकधी आपसात सदस्यांमध्ये आपल्यातही होते असं, कधीकधी तसं तिथेही व्हायचं. पूर्णपणे संशोधित अनुच्छेद मांडल्यानंतर एक विद्वान सदस्य होते त्याचे, हे डॉक्टर आंबेडकरांसंबंधी नेहमीच अशा कॉमेंट करायचे, ते तुम्हाला कधीकधी ते वाचायला मिळेल. त्यांचं नाव होतं पंडित हृदयनाथ कुंजरू. त्यांनी म्हटलं की मग मूळ अनुच्छेदाच्या जागी आता नवीन अनुच्छेद मांडलेला आहे, तर आमची इच्छा आहे की डॉक्टर आंबेडकरांनी याचं स्पष्टीकरण देणारं निवेदन करावं, निवेदन करावं. एवढंच बोलले. डॉक्टर आंबेडकर म्हणाले की याच्यावर चर्चा होणार आहे, चर्चेत काही प्रश्न उपस्थित होतील, मी शेवटी याचं उत्तर देईन, पण हा अनुच्छेद इतका स्पष्ट आहे की ज्यांनी वाचला असेल त्यांना सहज कळेल. काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर? मला असं वाटतं की कदाचित कुंजरूंनी तो वाचला नसावा. काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर? कदाचित कुंजरूंनी तो वाचला नसावा. कुंजरू उठून उभे राहिले आणि म्हणालेत की मी या संशोधनाचा प्रत्येक शब्द वाचलेला आहे. माझी, डॉक्टर आंबेडकरचं नाव नाही घेत ते, माझी या सभेत बोलणाऱ्या सदस्यांकडून माझी अपेक्षा आहे की त्यांनी इतर सदस्यांना सन्मानाने वागवावं. काय म्हणतात कुंजरू? काय म्हणतात? माझी अपेक्षा आहे सदस्यांकडून की इतर सदस्यांविषयी बोलताना त्यांनी इतर सदस्यांना सन्मानाने वागवावं. कशी होती संविधान सभा? लक्षात येतं का? ही आहे संविधान सभा आणि हे आहे इंटेलेक्च्युअल्स. झालं त्यांना अपमान वाटला तो. मी वाचलो नाही असं कसं म्हणू शकता तुम्ही? मी या सभेचा सन्माननीय सदस्य आहे, मी बिना तयारीने आलो असं डॉक्टर आंबेडकर कसं म्हणू शकतात? आणि मग ते तिथंच थांबलं. डॉक्टर आंबेडकरांनी त्याच्यावर काही उत्तर दिलं नाही. आणि मग मूळ अनुच्छेद, जो संशोधित अनुच्छेद जो डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेला होता, त्या अनुच्छेदामध्ये उल्लेख होता की आयुक्ताची नियुक्ती राष्ट्रपती करेल. डॉक्टर आंबेडकरांनी जो अनुच्छेद मांडलेला होता त्यामध्ये उल्लेख होता की आयुक्ताची नियुक्ती राष्ट्रपती करेल. एक सदस्य उभे राहिलेत, शिब्बनलाल सक्सेना नावाचे सदस्य उभे राहिलेत आणि मग ते सदस्य असं म्हणतात की आमचं संविधान असं म्हणतं की राष्ट्रपती स्वतंत्रपणे कोणताच निर्णय घेऊ शकत नाही, प्रधानमंत्र्यांनी जो सल्ला दिला ते राष्ट्रपतीला करावं लागेल. मग जर राष्ट्रपती निर्वाचन आयुक्ताची नियुक्ती करणार असेल तर प्रत्यक्ष कोण करणार आहे? प्रधानमंत्रीच करेल ना. प्रत्यक्ष कोण करणार आहे?
प्रधानमंत्रीच करेल. आणि मग ते म्हणतात की आज जवाहरलाल नेहरू सारखा आमचा प्रधानमंत्री आहे, त्याच्याकडून निष्पक्षतेची अपेक्षा केली जाऊ शकते. परंतु भविष्यातला प्रधानमंत्री असाच निष्पक्ष असेल याची अपेक्षा करावी का? कसे पाहतात लोक पहा. म्हणून बांध फुटायच्या आधी तरतूद करावी लागते. आणि म्हणून त्यांनी संशोधन मांडलं की राष्ट्रपतीच्या द्वारे नाही, पार्लमेंटने कायदा करून पार्लमेंटच्या कायद्याच्या अधीन राष्ट्रपती नियुक्त करेल. म्हणजे मग कोणाचा अधिकार काढून घेतला? प्रधानमंत्र्याचा अधिकार काढून घेतला. आणि पार्लमेंट कायदा करून त्या कायद्याच्या अधीन जी तरतुदी असतील त्या तरतुदीनुसार राष्ट्रपती नियुक्ती करेल कदाचित. आणि हे सर्व कशा करता? हे सर्व कशा करता? एवढ्या चर्चा 2 दिवस कशा करता झाल्यात? एकच कारण होतं की एक्झिक्युटिव्हच्या हस्तक्षेपापासून नियुक्त्याच नाही, निर्वाचन आयोग दूर असावं. एक्झिक्युटिव्ह म्हणजे कोण? एक्झिक्युटिव्ह म्हणजे कोण? एक्झिक्युटिव्ह म्हणजे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळासहित सर्व शासनाचे पदाधिकारी, त्याला एक्झिक्युटिव्ह म्हणतात. एक्झिक्युटिव्हमध्ये प्रधानमंत्री येतात, एक्झिक्युटिव्हमध्ये मंत्रिमंडळ येतं, एक्झिक्युटिव्हमध्ये सर्व मग शासनाचे पदाधिकारी येतात, त्याला आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो. म्हणजे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचं दुहेरी अस्तित्व आहे. ते एक्झिक्युटिव्ह आहेत आणि ते लेजिस्लेटिव्हही आहेत. ते एक्झिक्युटिव्हही आहेत म्हणजे कार्यकारिणी आहे आणि ते विधायिकासुद्धा आहे, कारण ते लोकसभा विधानसभेचे सदस्य असतात. त्यांना दुहेरी भूमिका पार पाडावी लागते. ते सदस्यही आहेत लोकसभेचे, त्याचवेळी ते कार्यकारिणीचेही सदस्य आहेत. आणि त्यांच्या हस्तक्षेपापासून म्हणजे प्रधानमंत्र्याला लोकसभेचा सदस्य म्हणून त्या कायद्याच्या अधीन सहभागी होता येतं आयुक्ताच्या निवडणुकीमध्ये, परंतु प्रधानमंत्री म्हणून त्याला त्याच्यात निर्णयात सहभागी होता येत नाही. लक्षात आलं का? असं संविधान निर्माण करताना डॉक्टर आंबेडकरांना किती परिश्रम केले असतील कल्पना करू शकतो का आपण? इतकं आपण पाहू शकतो का की एक माणूस लोकसभा सदस्य म्हणून सहभागी होईल, परंतु प्रधानमंत्री म्हणून होणार नाही. सदस्य म्हणून त्याला अधिकार आहे, परंतु प्रधानमंत्री म्हणून त्याला अधिकार नाही, कारण सदस्य तो लोकसभेचा आहे, प्रधानमंत्री कार्यकारिणीचा आहे. प्रधानमंत्री कोणाचा आहे? आणि मग मूळ हेतू काय होता? मूळ हेतू फक्त एवढा होता की कार्यपालिका योग्य शब्द आहे, कार्यकारिणी नाही, कार्यपालिका एक्झिक्युटिव्हच्या हस्तक्षेपापासून निर्वाचन आयुक्ताची नियुक्ती आणि पुढचा कारभार हा स्वतंत्र असावा. ठीक आहे. आणि त्याकरता मग तरतूद करण्यात आली. 2024 पर्यंत सगळं व्यवस्थित चालू होतं. त्यावेळी आरोप होत होते, निर्वाचन आयोगावर आरोप होत होते, परंतु कोणीही त्या आरोपाकडे फार गंभीरतेने घेतलं नाही, कारण लहान सहान चोऱ्या होत असतील दुर्लक्ष करण्यासारख्या होत नव्हत्या का? कारण आतापर्यंत 2024 पर्यंत जेवढे आयुक्त झालेत त्यापैकी 2च नावं घेतले जातात. एक TN शेषनचं नाव घेतलं जाते आणि दुसरं नाव JM लिंगडोहचं घेतलं जातं, की जे खऱ्या अर्थाने निष्पक्ष होते आणि त्यांच्या कार्यकाळात खऱ्या अर्थाने निष्पक्ष निवडणुका झाल्या. अन्यथा निवडणुकामध्ये काही ना काही प्रकार सुरूच असायचे. सुरुवातीच्या काळामध्ये आज प्रश्न उपस्थित होतो, काँग्रेसची राजवट असताना, म्हणजे मोठे मजेदार प्रश्न उपस्थित होतो, काँग्रेसची राजवट असताना बूथ कॅप्चरिंग होत होतं. आरोप होतो बूथ कॅप्चरिंग होत होतं. आणि काँग्रेस म्हणतं बूथ कॅप्चर करणारे तुम्हीच होते, कारण सगळे सदनच बूथ कॅप्चर करत होते ना. बूथ कॅप्चर कोण करत होतं? तुम्हीच होते बूथ कॅप्चर करणारे. म्हणजे हे असे आरोप प्रत्यारोप मजेदार आहेत की नाही? ते म्हणतात चोराने म्हणावं आम्ही तर चोरी करत होतो, तुम्ही काहीच नाही केलं, तो म्हणतात तुम्हीच तर चोर होते. तर हे अशा पद्धतीने 2 आयुक्तांचं नाव आहे. परंतु कधी तोपर्यंत कोणाला वाटलं नाही की पार्लमेंटचा कायदाच नाही आहे,
आता किती किती सदस्यांनी संविधान वाचलं असेल तुम्ही कल्पना करा. किती सदस्यांनी संविधान एवढं महत्त्वाचं कलम अनुच्छेद त्या ठिकाणी असताना 2023ला काय घडलं असं? 2023ला काय घडलं? जे घडलं त्याला गोयल प्रकरण म्हणतात. त्याला काय प्रकरण म्हणतात? गोयल. गोयल नावाचा IAS अधिकारी होता. मोदीजी सत्तेत होते. त्याला सांगितलं आज राजीनामा दे आणि उद्या त्याची नियुक्ती करण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्याची नियुक्ती करण्यात आली निर्वाचन आयुक्त म्हणून. शासनाच्या सेवेत असलेल्या त्या पदावरच्या पदाधिकाऱ्याला राजीनामा दिल्यानंतर 3 महिनेपर्यंत त्याचा राजीनामा प्रोसेस होतो, स्वीकारला जात नाही. स्वीकारलाच जात नाही. 3 महिन्याची ती प्रक्रिया आहे. एकाच दिवसात 24 तासात राजीनामाही स्वीकारला गेला, नियुक्तीपत्रही दिलं गेलं. हे सगळं झालं गोयलच्या बाबतीत. हे प्रकरण गेलं सर्वोच्च न्यायालयात की अशी नियुक्ती झाली 24 तासात. सर्वोच्च न्यायालयाने पहिला प्रश्न विचारला, तुम्हाला एवढी घाई काय? तुम्हाला एवढी घाई काय? कोणतीही प्रक्रिया न पूर्ण करता तुम्ही नियुक्त करता, का घाई आहे? जिथे अशा प्रकारची प्रक्रिया होते तिथे वास येतो ना की काहीतरी आहे, काहीतरी आहे जे यांना लपवायचं आहे, काहीतरी आहे जे यांना चुकीचं करावयाचं आहे, त्याकरता ही घाई झालेली आहे. आणि मग ते प्रकरण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मग निर्देश दिलेत. कोणाला? प्रधानमंत्र्याला म्हणा, एक्झिक्युटिव्हला म्हणा, पार्लमेंटला म्हणा, निर्देश दिलेत की या नियुक्तीच्या संबंधात संसदेने कायदा करावा. जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने 3 सदस्यीय समिती स्थापन केली नियुक्ती करता. कोण कोण? प्रधानमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेता यांची समिती स्थापन केली. कुठपर्यंत होती समिती? जोपर्यंत संसद कायदा करत नाही तोपर्यंत. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश तिथे पाहिजे होता, विरोधी पक्ष नेता होता, प्रधानमंत्री होते. कशाकरता ही समितीच्या पाठीमागे भूमिका काय होती की अशी जर समिती असेल, बहुमताने जरी निर्णय झाला तरी सर्वोच्च न्यायालय हे निष्पक्ष आहे, जिकडे असेल तो निर्णय निष्पक्ष मानला जाईल. याच्या पलीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची काही भूमिका आहे का त्या कमिटीमध्ये? कारण विरोधी पक्षनेता आपल्या पक्षाचा विचार करू शकतो, सत्ता पक्ष नेता आपल्या पक्षाचा विचार करू शकतो. राजकारण विरहित विचार कोण करेल? सरन्यायाधीश करेल. म्हणून हा जिकडे जाईल, निर्णय काहीही हो, त्याच्यावर आक्षेप घेता येईल का? त्या पक्षपाती निर्णय आहे म्हणून आक्षेप घेता येणार नाही, म्हणून ही तरतूद करण्यात आली. मोदीच्या सरकारने कायदा केला. कायदा केल्यानंतर केलं काय? सरन्यायाधीशाला बाजूला केलं आणि प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेता याची समिती बनवली. ही नैतिकता आहे का? इथून सुरुवात झाली. याला नैतिकता म्हणावं का? सरन्यायाधीशाला बाजूला करून तुम्ही हे सगळं तिथे आहे, तिथून आहे. हे आज जे दिसतं ना, याची मुळं तिथे आहेत. कोणाला कशी समिती नियुक्त केली? प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेता. विरोधी पक्षनेतामध्ये मी येऊन बसून तिथे काय करू? मी तिथे बसून काय करू? म्हणजे माझ्या साक्षीने निर्णय व्हावा, त्याच्याकरता मी साक्षीदार म्हणून का उभा राहू तिथे? तुम्हाला जे करायचं असेल तर करा, तेच करणार आहात. मी असलो काय नसलो काय, मी कशाला येऊ त्या समितीमध्ये? का जावं त्यांनी? जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला बाजूला करण्यात आलं तेव्हापासून या सरकारच्या नियतीवर आणि आयोगावर निष्पक्षपाती नाही असे आक्षेप आहेत. स्वाभाविक आहे की नाही? याच कालावधीमध्ये 2024च्या निवडणुका झाल्यात. आता काय उदाहरणं आपण पाहू. माझा आवाज येतात तिथून झाली.
ही सुरुवात इथून झाली. आणि त्यानंतर माझ्यासारखा माणूस निर्वाचन आयोग निष्पक्ष काम करू शकतो याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही, कारण त्याची नियुक्तीच अनैतिक आहे. एक प्रकरण घडलं 2024च्या निवडणुकीमध्ये. आता आपण काही उदाहरणं पाहू पक्षपातीपणाची, काही उदाहरणं पाहू. पहिलं उदाहरण 2024च्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाच्या प्रचारार्थ जे काही बोललं गेलं त्याच्यावर सत्ता पक्षाने केलेल्या तक्रारीची त्वरित दखल घेतली जात होती. परंतु सत्ता पक्षाचे नेते, प्रधानमंत्री वगैरे वगैरे जे काही बोलत होते त्याची तक्रार विरोधी पक्षाने केली तर कोणतीही दखल घेतली जात नव्हती. जेव्हा 3 सदस्यांचं निर्वाचन आयोग होता त्यामध्ये लवासा नावाचे एक सदस्य होते. प्रधानमंत्र्याने केलेल्या विधानाची दखल घेतली जावी आणि कारवाई करावी असा प्रस्ताव त्यांनी निर्वाचन आयोगामध्ये मांडला. प्रस्ताव मांडल्याबरोबर ईडी वगैरेच्या त्याच्या कुटुंबाच्या कारभारावर धाडी पडल्यात. त्याला राजीनामा द्यायला भाग पाडलं गेलं आणि त्याची नियुक्ती त्याच्यापेक्षा अधिक पगाराच्या पदावर एशियन डेव्हलपमेंट बँकमध्ये सिंगापूरला करण्यात आली. तरी आयोग निष्पक्ष आहे का? तरी आयोग निष्पक्ष आहे का? दुसरं उदाहरण आपण महाराष्ट्राचं घेऊया. महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडले गेलेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये कधीकधी कोणावर विश्वास ठेवावा कठीण आहे. अजूनही त्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लावला नाही आहे. सत्ताही गेली, अमकही गेलं, दुसऱ्या निवडणुकाही होतील, तोपर्यंत निर्णय लागणारच नाही की काय, अशी स्थिती आहे. सिंपल लॉजिक आहे की पक्ष कोणाचा? पक्ष पक्षाच्या नेतृत्वाचा की पक्षाच्या वतीने लोकसभेत, विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिनिधित्वांचा? लक्षात येतो का माझा मुद्दा? जे गेलेत ते प्रतिनिधी गेलेत. जे गेलेत ते कोण गेलेत? प्रतिनिधी म्हणजे पक्ष का? जर त्या प्रतिनिधित्वाच्या मतदारसंघातील एखाद्या मतदाराने म्हटलं की मी तुला पक्ष फोडून सत्तेत सहभागी व्हायला मत दिलं नाही तर म्हणू शकतो की नाही मतदार? त्यांनी सिंपल नैतिकता ही आहे की ज्यांना आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जायचं आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडून यावं. लोकांना विचारावं ना, मी पक्ष सोडू का म्हणून? लोकांना विचारायचा मार्ग काय आहे? या लोकशाहीमध्ये लोकांना विचारायचा मार्ग काय आहे की मी राजीनामा देतो, निवडून आलो तर जाईन, नाहीतर नाही जाणार. ही नैतिकता आहे. ही काय आहे? नैतिकता आहे. तुम्ही मला निवडून दिला तर तुमच्यावर माझं काही दायित्व नाही असं म्हणून जर मी पक्ष एन ब्लॉक जर जात असेल आणि पक्षही माझाच म्हणून सोबत घेऊन जात असेल तर हे सगळं का होतं या देशामध्ये 75 वर्षानंतर? का होतं? लोकांना हे का कळू नये? आपल्या आपल्या मतदारसंघात त्या प्रतिनिधीच्या विरुद्ध लोकांनी प्रश्न का उपस्थित करू नयेत? हेही प्रश्न कधी कधी माझ्यासारख्याला पडतात. काल झालंच ना, तुम्ही BJPत गेलेत, तुम्हाला आमच्याविषयी बोलायचा अधिकार नाही, झालं की नाही? काल झालं की नाही? हे जागृतीचं लक्षण आहे. हे कशाचं लक्षण आहे? जागृतीचं लक्षण. तर तो निर्णय झाला. तेच राष्ट्रवादी काँग्रेसविषयी घडलं, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण. आणि मग या दोन्ही प्रकरणामध्ये पदासीन अधिकारी जे होते, सभापती आणि अध्यक्ष, त्यांनी तर पक्षपाती भूमिका पार पाडलीच. निर्वाचन आयोगाची भूमिका पक्षपाती होती, कारण चिन्हाचं आवंटन कोणी केलं? निर्वाचन आयोगाने केलं. त्यांचं चिन्ह कोणी कायम ठेवलं? अजित पवाराचं चिन्ह कोणी कायम ठेवलं? निर्वाचन आयुक्ताने केलं. त्या शिंदेचं चिन्ह कोणी कायम ठेवलं? निर्वाचन आयोग. हा पक्षपातीपणा. जो निर्वाचन आयोग घोषित करतो की देशात वन नेशन वन निवडणूक शक्य आहे, केलं होतं की नाही घोषित? घोषित केल्यानंतर हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका एकसाथ होत नाहीत. कशाचं प्रतीक आहे? आणि महाराष्ट्रामध्ये एका दिवशी निवडणुका होत नाहीत. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एक साथ
पार पाडण्याचा दावा करणारा पक्ष. कशा करता? एवढ्याच करता की लाडकी बहीण योजना राबवली जावी, गॅप असावी, सत्ताधाऱ्यांना योजना राबवण्याचा, सत्ताधाऱ्यांना प्रचार करण्याचा पूर्ण वाव मिळावा, आणि मग याला निवडणुकीची चोरी म्हटलं तर काय वाईट आहे? महाराष्ट्रातील निवडणूक चोरली गेली की नाही? महाराष्ट्रातली निवडणूक चोरली गेली की नाही? महाराष्ट्रातील निवडणूक चोरली गेली. बिहारमध्ये जे सुरू आहे त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑफ इलेक्टोरल रोल्स. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑफ इलेक्टोरल रोल्स म्हणजे मतदार याच्याचं विशेष गहन अध्ययन करून पुनरावलोकन. मतदार याद्यांचं विशेष गहन पुनरावलोकन. 8 कोटी मतदार. निर्वाचन आयोग प्रेस कॉन्फरन्समध्ये घोषणा करत नाही. निर्वाचन आयोग सूचना जारी करते. 1 महिन्यात 1.5 महिन्यात हा सगळा प्रकार होईल. आणि परिणाम काय झाला? परिणाम झाला 65 लाख मतदार काढून टाकले. काल मी ऐकत होतो, मला कोणतरी सांगितलं की त्यांना मृत दाखवलं. सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न केला की मेलेले आहे ते सिद्ध करा, किंवा मेलेले नाहीत, मृत नाही ते सिद्ध करा. आणि मला वाटतं योगेंद्र यादवने अशा मेलेल्या 15 लोकांना हे जिवंत आहेत म्हणून सर्वोच्च न्यायालयात उभं केलं. सर्वोच्च न्यायालयाची एकच प्रतिक्रिया आहे जी हे आयोग, हा आयोग पक्षपाती आहे, निष्पक्ष नाही हे सिद्ध करणारी. आणि ती प्रतिक्रिया आहे, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं जर हे जे काही तुम्ही करत आहात यात पारदर्शिता असती तर हे सगळं घडलं नसतं. काय म्हणतं सर्वोच्च न्यायालय? पारदर्शिता. म्हणजे मग आतापर्यंत आयोगाने जे काही केलं ते पारदर्शी नाही आहे. जिथे पारदर्शिता नाही आहे त्याच्यावर संशय घेतला गेला तर कोणाचं काही चुकेल का? सर्वोच्चला शब्द आहे तिथे ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी नाही आहे. आणि मग अशी अनेक उदाहरणं देता येतील. लाज वाटते आम्हाला. ज्या संविधान निर्मात्यांनी या आयोगाविषयी संविधानिक दर्जा दिला, ज्या संविधान निर्मात्यांनी अपेक्षा केली की या देशातला अशिक्षित मतदार आहे त्याच्याही मताच्या अधिकाराचं संरक्षण तुम्ही. कधीकधी ही व्यवस्था आपल्याकडे कसं पाहिजे. मी याच कॉलेजमध्ये होतो, आंबेडकर कॉलेजमध्ये होतो, आणि मला एकदा आपल्या पोरांच्या स्कॉलरशिप अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर दुरुस्त करण्याकरता पुण्याच्या ऑफिसमध्ये जावं लागलं. कॉलेजच्या वतीने मला पाठवलं. मी आपले सुखदेवजी बसलेले आहेत. मी तिथे कर्मचाऱ्याशी बोलत होतो, इथल्या त्या ऑफिसमधल्या कार्याशी. म्हटलं तुम्ही अर्ज तपासता कसा? तर त्यांचं म्हणणं होतं की आम्ही अर्ज अशा पद्धतीने तपासतो की याला स्कॉलरशिप नाकारता कशी येईल. सुखदेव, कसा तपासतो आम्ही अर्ज? याला नाकारता कशी येईल. निर्वाचन आयोग याद्यांचं पुनरावलोकन करते. कशा करता? की सामान्य माणसाला मताचा अधिकार नाकारता कसा येईल. कशा करता अस्तित्वात आला? की सामान्य माणसालाही अधिकारा सुरक्षित असावा मताचा अधिकार. तेवढाच तर दिला या संविधानाने. बाकी तर दिलंच नाही. अजून काही दिलंच नाही. पॉलिटिकल राईट दिले, त्याच्या पलीकडे काय मिळालं? आजीविकेचा अधिकार आहे. आणि तेही हळूहळू तुम्ही काढून घेतले जात असतील तर याच्या पाठीमागे केवळ निर्वाचन आयोग उत्तरदायी नाही. कारण या भारताची महान संस्कृती आहे, खूप महान संस्कृती आहे. ती संस्कृती अशी आहे की सत्ताधाऱ्यांपोटे त्याने बसायला सांगितलं तर आपण लोटांगण घालायचं आणि आपल्यापेक्षा जो लहान आहे त्याला लाथ मारायची. उच्च आहे त्याचे पाय धरायचे आणि कनिष्ठ आहे त्याला लाथ मारायची. ही भारताची सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. आणि मग आमच्या म्हणी आहेत, माझं सुंदर म्हणे,
खावं त्याचं गावं आहे की नाही म्हण? हां, ज्याची भाकरी त्याची चाकरी आहे की नाही म्हण आमच्या? आणि या म्हणी आहेत आमच्या, हां, नमक को बेईमान नहीं होना है, नमक खाया भाई थोड़ा गोली खा. अब नमक खाया तो गोली भी खाना, नमक से बेईमान नहीं होना है. मग ज्याने नियुक्त केले तुमची लायकी आहे की नाही आहे? फक्त तुमची लायकी काय, तुम्ही जो नियुक्त करतो त्याच्याप्रती किती प्रामाणिक आहात, हीच जर तुमच्या नियुक्तीची लायकी असेल तर मग तो आपल्या धन्याप्रती प्रामाणिक आहे. यासाठी आपण त्या चाकराला दोष द्यावा की धन्याला दोष द्यावा? माझा प्रश्न काय आहे, याच्यासाठी आपण चाकराला दोष द्यावा की धन्याला दोष द्यावा हा प्रश्न आहे. आणि म्हणून माझा चाकर माझ्याहीपेक्षा प्रामाणिक आहे हे सिद्ध करण्यासाठी सारे धनी त्याच्या बचावाकरता उभे झालेले आहेत. आणि मग विरोधी पक्ष प्रश्न विचारतो, आम्ही प्रश्न निर्वाचन आयोगाला विचारतो, उत्तर BJP देते. हे असं आहे ते चक्र. आम्ही प्रश्न कोणाला विचारतो? निर्वाचन आयोगाला विचारतो. उत्तर कोण देते? BJP. का देते BJP? एवढ्याच करता देते की तो त्यांचा चाकर आहे. चाकर जर चोर असेल तर मालक चोर होतो ना. चाकर जर चोर असेल तर मालक चोर होतो ना. म्हणजे मग विरोधी पक्ष अप्रत्यक्षपणे चोर कोणाला म्हणतात? आणि म्हणून मोदीने चोरीने निवडणूक जिंकली. आणि मग BJPचं काय? तुम्ही चोर आहात. राहुल गांधीची निवडणूक, प्रियंका गांधीची निवडणूक. आणि काँग्रेस काय म्हणतं? जर आम्ही चोर आहोत, आम्ही तुम्हाला चोर म्हणतो, तुम्ही आम्हाला चोर म्हणता, जर आपण सगळेच चोर आहोत, लोकसभा बरखास्त करा, नवीन निवडणुका घ्या. काय म्हणते काँग्रेस पक्ष? काय म्हणते? लोकसभा बरखास्त करा, नवीन निवडणुका घ्या. रॅशनल आहे, घ्या निवडणुका घ्या. तर अशा पद्धतीने हे जेव्हा आपण निवडणूक आयुक्ताकडे पाहतो, माझा सांगण्याचा अर्थ या ठिकाणी हा आहे की या देशात जिथे जिथे संविधान आणि लोकशाही दुर्बल करता येईल, संविधान आणि लोकशाहीवर आघात करता येईल, म्हणजे एकदम जीवे नाही मारायचं, काही ठिकाणी हळूहळू मारलं जातं. म्हणजे पाकिस्तान आणि भारत यामध्ये जे आतंकवादी वगैरे आहेत, तर एक रणनीती मानली जाते याच्यात की 1000 कट्स, एकदम हल्ला नाही करायचा, 1000 कट्स, लहान लहान जखमा करायच्या, रक्त वाहून वाहून मरेल अशा प्रकारची स्थिती आणायची. त्याला काय म्हणतात? 1000 कट्स. तो लहान लहान हल्ले करतो इथे तिथे. आणि म्हणून अजूनही सर्वोच्च न्यायालयात म्हणावं लागतं की हो, निवडणुका झाल्यात, नॉर्मल सिच्युएशन आहे असं मला वाटतं, पण पहलगाम घडलं, आता पुढे काय? म्हणून आम्ही जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देणार नाही असं आहे. त्याचाही फायदा मिळतो ना. म्हणजे कट्स फक्त पाकिस्तानच्या हिताचे नाही आहेत, पहलगाम फक्त पाकिस्तानच्या हिताचं नाही आहे. पहलगामचा जेवढा राजनीतिक लाभ BJPला मिळाला तेवढा पहा. म्हणजे याला आपले म्हणी आहेत, म्हणजे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणतात याला. काय म्हणतात? प्रेताच्या टाळूवरचं मेले, मरणारे मेले, 36 लोक मेलेत, लोणी कोण खात आहे? इलेक्शन कोणाचं आहे? इलेक्शन. तर अशा पद्धतीने या सगळ्या प्रकाराकडे पाहिलं जावं असं मला वाटतं. धन्यवाद.